गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय 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 गुरु रामलिंगाय गाय ओम रामलिंगाय गुरु रामलिंगाय 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 ओम रामलिंगाय गुरु सदानंद रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु सदानंदाय ओम 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 रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु सदानंदाय
रामलिंगाय ओम सदानंदाय गुरु सदानंदाय ओम सदानंदाय गुरु 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 सदानंदाय ओम सदानंदाय गुरु सदानंदाय ओम सदानंदाय गुरु सदानंदाय ओम सदानंदाय गुरु रामलिंगाय ओम सदानंदाय नंदाय गुरु रामलिंगाय ओम सदानंदाय 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 गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु सदानंदाय 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 ओम रामलिंगाय गुरु लिंगाय गुरु सदानंदाय ओम रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु सदानंदाय ओम रामलिंगाय गुरु
रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय ओम सद्गुरु सदानंदाय नमः 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 ओम सद्गुरु सदानंदाय नमः
ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय 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 नमः सद्गुरु सदानंदाय नमः ओम 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 सद्गुरु सदानंदाय नमः ओम
सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम सद्गुरु सदानंदाय नमः ओम शांति 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 ईश्वर महाराजांचा जप करायचा ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम प्रभो श्री रामलिंगाय नमः ओम प्रभु श्री रामलिंगाय नमः ओम शांति शांति
शिवाय ओम नमः 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 शिवाय 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 नमः शिवाय ओम शांती 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 गाव पवित्र झाला पाहिजे. पवित्र कधी होऊ शकते? पवित्रानाम साधू नसते. जो साधू पवित्र आहे तो साधू आहे. मग त्या साधूला जटा असल्या काही नसते काय, फक्त तो पवित्र असला पाहिजे. आणि पवित्रता ही कुठल्या पोशाखावरून गणित धरली जात नाही. विचार आणि आचारावरून ती पवित्रता ठरवली जाते. म्हणून गुरु सानिध्य मिळायला सुद्धा थोडं कर्म भाग्य पाहिजे. तुम्ही संसारापुरता विचार करू नका. हे संसार तुम्हाला एक दिवस सोडायचा याचा विचार करा. जे सोडायचे त्याला कितीही घट्ट जरी धरलो, एक दिवस तुम्हाला ते सोडायला लावणार. एक तरी संसार तुम्हाला सोडायला लावणार, तर काय होणार? तुम्हाला तर सोडायला लावते. म्हणून संसार हे काही फार मोठी गोष्ट नाही. तुम्ही म्हणते मी करते म्हणून संसार होते, बिलकुल नाही. तुम्हालाच कुणीतरी तयार केलेलं आहे, तुम्ही काय करणार? बरोबर आहे का माझं बोलणं? तुम्ही काय संसार करणार? तुम्हालाच कुणीतरी तयार केलेलं आहे आणि तुम्ही संसार तयार करणार, असं कदापि होऊ शकणार नाही. तुम्हाला तयार झालेल्या संसाराला टिकवायचं. ईश्वर फार काळजीपूर्वक तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा प्रयत्न केलेला आहे. बघा, तुमचा जन्म झाल्या झाल्या आईच्या स्तनामध्ये दूध दिला परमात्म्याने. तुमची भूक तिथून चालू केला तो. म्हणजे तुमच्या अन्नाची काळजी परमात्म्याने इतक्या चांगल्या पद्धतीने केला. तुम्हाला माहित होतं का तुमचं अन्न तयार आहे बाहेर म्हणून? नाही. तुम्ही बाहेर आल्या अन्न तयार ठेवलं. संगोपन करायला आई वडील तयार ठेवलं. खाली पडायला नको म्हणून त्याला पावणा घातला. आणखी खाली कोसळायला नको म्हणून त्याला खांद्यावर घेतलं. आणि खांद्यावर घेतलेला ज्यावेळेस चालायला चालू करतोय, तो प्रत्येकाला पाडायचा प्रयत्न करतो. शुद्धतेच्या दृष्टिकोनातून जीवन करा, जीवन जगा, समाधान घ्या आणि दररोज सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा. जे लोक पहाटे 4, 4:30, 5च्या सुमाराला उठतात, त्यांच्या घरामध्ये वैभवच वैभव टिकून राहतो. जे लोक सकाळी सूर्य उदयाच्या नंतर उठतात, त्यांच्या घरामध्ये संघर्ष निर्माण होतो. बघा, तुम्ही सूर्य उगवल्यानंतर थोडे दिवस तुम्ही उठून बघा. चहा पिण्यावरून तरी, नाश्ता करण्यावरून तरी भांडण होतात. झाडून व्यवस्थित काढलं म्हणून भांडण होतात. सूर्य उदय झाल्यानंतर उठले की छोट्याशा गोष्टींनी भांडण होतात घरात. आणि सूर्य उदय होण्याच्या अगोदर जर तुमची आंघोळ झाली, तुमचं पूजा पाठ झालं आणि सूर्य उदय व्हायला तुम्ही सूर्य नारायणाचं दर्शन केलं, तर मग भाग्यशाली ठरलं. बघा, तुमच्या जीवनाची सुरुवात, दिवसाची सुरुवात
तुमच्या कार्याची सुरुवात कशी होते. बरं, तुमच्या जीवनामध्ये संकट आज आहे, परंतु उद्या राहणार नाही. तुम्ही जर माझं ऐकून चाललो तर ते ऐकण्यासाठी काय तुम्हाला ट्युशन लावायची गरज नाही आणि त्याच्यासाठी कुणीही तुम्हाला गृहपाठ घेऊन द्यायची गरज नाही. ते तुमचं तुम्ही ठरवायचं. 4:30ला उठा. उठत असतेवेळी सुद्धा अंथरुणावर बसा. गुरुचं दिव्य दर्शन करा, परमात्म्याचं दर्शन करा. हातावर हात घासा, शरीरावर फिरवा आणि शरीराला शुद्ध कर म्हणून सांगायचं. गुरुला, परमात्म्याला सांगायचं. अंथरुणावर उठायचं. उठल्या उठल्या अगोदर अंथरुण गोळा करून ठेवायचं. अंथरुण गोळा केलं, तुम्ही गोळा करून ठेवलं, तिथून तुमचे जे काही नियमावली ती नियमावली करायचं. अंघोळ लवकर करून घ्यायचं आणि अंघोळ केल्या इकडं तिकडं न बघता पहिल्यांदा देव दर्शनाला जायचं. आणि घरात तुमच्या देवाला छोटा असेल मोठा असेल, पहिल्यांदा त्या देवाचं पवित्र दर्शन करा. मनोमय दर्शन करून तुम्ही तुमच्या सुखी संसाराला सुरुवात करा. बघा तुम्हाला काही कमी पडते का? बिलकुल पडणार नाही. परंतु तुम्ही उठल्या उठल्या एकच सांगते, भाजीपाला आणायला कोणती भाजी आणायची तुम्ही ठरवा. काय खाऊ वाटते तुम्ही बघा. पहिल्यांदा खायचा विचार करते, संसार तुम्हाला खाऊन टाकते. आज बोलणं कळालं का तुम्हाला? तुम्ही जे खायला बसले ना ते संसार तुम्हाला खाऊन टाकते एक दिवस. तुम्ही खायची वस्तू मागायची नाही. आत्म्याचा उद्धार करण्याची वस्तू मागा आणि ते घ्या. घरामध्ये छोटी छोटी काही भांडण टंकी असतील तर दूर करून टाकायचं त्याच वेळी. कचरा जास्त घरात राहिल्यानंतर काय होतं? चिडचिड होते घरात, कसं वाटतं. तुम्ही बघा ना, एका खोलीत कचरा असू दे, तुम्ही त्या खोलीत जाऊन ताट घेऊन जेवण करा म्हणून करते का? तरी साफसफाई करून घ्यायची बसायला म्हणते. मग जसं घर साफसफाई करते तसं देह साफसफाई करायला नको? विचार साफसफाई करायला नको? मनाची साफसफाई करायला नको? हे करा पहिल्यांदा. आणि छोटी छोटी जे काही गोष्टी असतील ते वेळेवर जरी होत नसतील तर त्याला एक करा. सामोपचारानं एकमेकाच्या सल्ला मसलीतील प्रश्न सोडवा. तुम्हाला प्रपंचामध्ये सुखच सुख करा. परंतु उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बऱ्याच लोकांच्या संसारात कटकटी असतात. कधी कधी तुम्ही स्वतः ठरवते एवढीच लग्न करून घेतले घेतलो ती पुण्याही समजा तुम्ही. आज बरेच संन्यासी जन्मले आहेत. तुम्ही नाही हे तुमचं परम भाग्य समजा. ते संसारात असलाच तिथे ते तिकडे गेले नसते, परंतु संसाराबद्दल स्वप्न बघितल्यामुळे गेले तिथे. म्हणून जीवनामध्ये आनंदी वातावरण तयार करून जीवन जगा. प्रफुल्लित राहा, आनंदी राहा. प्रत्येक दिवस आनंदामध्ये घालवा. एक दिवस असा घालवायचं नाही. समजा तुमच्या पतीचं चुकलं, ठीक आहे, काही नाही अडचण, मी समजून घ्यायला तयार आहे. आणखी गोंधळ घालत असेल, आणखी समजून घ्यायला तयार आहे. एक दिवस तो इतका समजदार होईल की तुम्हाला समजून घ्यायची गरजच पडणार. समजदारी देण्याचा प्रयत्न करा. पत्नी जर हेकेखोर असेल, ती आपलंच म्हणणं करत असेल, तुम्ही समजून घ्या. तुम्ही असं समजून घ्या, असं समजून घ्या. एक दिवस तिनं तुम्हाला तुमचं समजून घ्यावं. बोलणं कळालं का तुम्हाला? हे जीवनातली फार मोठी गोष्ट आहे. मी अध्यात्मामध्ये वयाच्या 8व्या वर्षी प्रभू रामलिंगेश्वराला प्राप्त करून घेतलं. माझं वय किती? 8 वर्षाचं होतं. 12व्या वर्षी मी विधिवत गादीवर बसलो. गादीचा मान मला वयाच्या 12व्या वर्षी मिळाला. आणि मिळाला म्हणजे असा नाही, प्रभू रामलिंगेश्वराच्या दिव्य दर्शनामध्ये मला ती गादी मिळाली. आणि ज्या गादीनं फार मोठं महत्व आणि महात्म्य पटवून दिलं. कोणतं? अमल विद्येचं. जे की विद्या या पृथ्वी तलावर फार कमी लोकांकडे जी विद्या आहे ती विद्या मला प्राप्त करून दिली. मी गुरु कसा मिळवलं? झोपेत मिळवलं. तुम्ही तर जागृत अवस्थेमध्ये आहे, चांगलं मिळवून घ्या. मला झोपेत दीक्षा दिली प्रभू रामलिंगेश्वरांनी. झोपेमध्ये दीक्षा दिली. झोपेमध्ये माझं प्रकृती संपूर्ण मंत्रमुग्ध करून टाकली. हे सिद्धी रिद्धी हे काय मामूली गोष्टी. रोज माझ्याकडे पाणी भरतात, तुम्ही काळजी करू नका. जादू करणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. शेवटी जादू झाला. जादू टिकून ठेवणं फार अवघड बाब. त्याला पचवणं त्याहीपेक्षा अवघड आहे.
कळालं का? प्रभू रामलिंगेश्वराला महासर्पयोगी कधी होते, डोळे झाकून बसले, हजारो सर्प येत होते महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळायला. असला चमत्कार असेल नक्की, कुठून आले असतील ना? डोळे झाकून जर समाधी अवस्था निर्माण केले, हजारो सर्प कुठून याची दुर्गड करायची, मी स्पर्शी करावं, मी स्पर्शी करावं, अंगा खांद्यावर जटीवर सगळीकडे खेळायचे. प्रभू तसंच बसून ते खेळून खेळून अंगावरून उतरून गेल्यानंतर मग समाधी अवस्थेतून बाहेर यायचे. हा त्यांचा रोजचा उपक्रम होता. तसा रोजची साधना तशी होती. त्या प्रभू रामलिंगेश्वराला वयाच्या 8व्या वर्षी मिळवून देतो. म्हणून मी महासर्प योग्यांचा शिष्य, जे की वयाचे 8व्या वर्षी, म्हणजे त्याला अष्टपैलू नेतृत्व म्हणतात, अष्टसिद्ध्या म्हणतात. अष्टसिद्ध्या झोपीत मिळवली. आता तुमच्या समोर एखादा चमत्कार करायची मोठी गोष्ट नाही. हे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, परंतु त्याला टिकून ठेवणं फार महत्वाची गोष्ट आहे. माझ्या आखाड्यामध्ये तेवढ्या ताकदीचा व्यक्ती लागतोय, मग चमत्कार दाखवता येतो. तुमच्या समोर दाखवून काय करावं? तुम्ही पुन्हा परत माझ्या समोर सुद्धा बसणार नाही. त्यांनी सूर्याला थांबवले, तिथून तुम्ही उठून जावं. ज्यांनी सूर्याला थांबवले, सूर्य नारायणाला थांबवणं सोपं काम. त्या सूर्य नारायणाला थांबवलेल्या त्या नारायणाचा शिष्य आहे मी. काय म्हणतो लक्षात आलं का? त्या सूर्य नारायणाला थांबवलेल्या त्या नारायणाचा शिष्य आहे मी, प्रभू रामलिंगेश्वराचा. आणि हे 12 वर्षामध्ये पूर्ण स्वरूपात गादी दिली. माझी एकच इच्छा आहे की मला शक्तिशाली काही शिष्य तयार करायचे आहे. मला काही तुमच्याकडून धनाची अपेक्षा नाही, तुमच्या मनाची अपेक्षा नाही. तुमचा जीवन उद्धार व्हावं, तुम्हाला बसले असावी. प्रभू रामलिंगेश्वराचं दिव्य दर्शन घ्या. तुम्ही सुद्धा रामलिंगेश्वराच्या दर्शनामध्ये ज्यावेळेस तल्लीन होता, त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून आनंद असतो बाहेर पडतो. अशी भक्त तयार करायची. तुमचं धन दौलत ऐश्वर्य काहीच गरज नाही. माझी झोळी भरून आता माझी झोळीच बघितली नाही ना तुम्ही. मला फक्त काळी पॅन्ट आणि पांढरे शर्ट बघितलं. वयाच्या 8व्या वर्षी मला झोळी भरून दिली. माझ्या मनात आलं वाटेल तेव्हा मी काही करू शकतो. त्या अष्टसिद्ध्या वयाच्या 8व्या वर्षी अष्टसिद्धीनं आंघोळ घातलेल्या आणि त्यांच्या पोटात घेऊन बाहेर काढलेलं आहे. म्हणून मला कुठल्या सिद्धीची गरज नाही. मी स्वतःच सिद्ध आहे, म्हणून मला सिद्ध प्राप्त करायची गरज आहे. पण तुम्हाला मात्र सिद्ध करायचं आहे. मला तुमचं लक्षात ठेवू. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने साधना करत राहा. त्या पद्धतीने जप करा, तप करा, ज्ञान मिळवा. आणि ज्यावेळेस तुम्ही जपाला बसलो की तुम्ही तुमच्यामध्ये राहायचंच नाही. एकच सानिध्य मागायचं. एक मिनिट सुद्धा, एक क्षण सुद्धा तुम्ही माझ्यापासून दूर जायला नको. एक क्षण सुद्धा तुम्ही माझ्यापासून दूर जायला नको. मी डोळे झाकलो तरी आत, डोळे उघडले तरी बाहेर. परंतु आत आणि बाहेर ही माझी परिक्रमा चालूच राहणार. परंतु तुमच्या त्या परिक्रमामधून मला दूर करू नका. असं सानिध्य मिळवून घ्या. तुम्ही जरी रस्त्याला निघालो तरी रामलिंगेश्वर महाराज तुम्हाला म्हणतील मी आहे सोबत. ते प्रत्यक्ष सानिध्य काही लोकांनी घेतलेलं आहे त्या काळामध्ये. तुम्ही सुद्धा घ्या. तुमच्या सुद्धा जीवनाचा आनंद निर्माण करून घ्या. हे संसार तुम्हाला कधी करून तुम्ही बाहेर पडलो कळणार सुद्धा नाही. तुम्ही येत्या वेळेस ज्वारी आणलं होतं का? गहू आणलं होतं का? घर बांधण्यासाठी बेटा आणलं होतं? दगड आणलं होतं? माती आणलं का तुम्ही? गवंडी आणलं का तुम्ही? काहीच आणलं नाही. त्यांना आणून ठेवलंय तुम्ही येण्याच्या अगोदर. ते घेऊन बांधकाम करायचं आहे तुम्हाला. दगड तुम्ही आणलं सांगा ना. किती लोकांनी दगड आणले? काहीच आणलं नाही तुम्ही. तुम्ही काहीच आणलं नाही तर मी आणलो म्हणतो. का आणलंय तुम्ही?
मी प्रभू रामलिंगेश्वराला तर आणलोय पापड सांगितलं, तुम्ही काय म्हणता? मी प्रभू रामलिंगेश्वराला अख्खा सांगित आणलोय माझ्यासोबत आहे. किती लोकांना दर्शन होणार? वा, मला कळवलं गाडी आहे, गाडी बैठक बांधलेली, गोरे पाणी छान होतं. इकडून आले हे सोहळा प्राप्त करून घ्या. प्रत्येक सणाला तुमच्या रामलिंगेश्वर प्रभूंचं येणं व्हावं. तुम्ही बोलवत जा, एक दिवस प्रत्यक्ष येतील. गाव ताट म्हणतील तुम्हाला. विजापूरला पाटलाच्या घरात म्हटले, तुमच्या घरात काम म्हणू शकत नाही. त्याच्या घरात दुःख आलेलं दूर करून पुरणपोळीचं जेवण खाल्ले. दुःख सागरातून मुक्त करायची ताकद आहे प्रभू रामलिंगेश्वर. रोज बोलावत जा, माझ्या घरला तुम्ही कधी येणार, कधी येणार, कधी येणार. एक दिवस तुम्ही तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील, तुम्हाला करणार सुद्धा नाही. कधी येऊन तुमच्या घरात बसले, बोलावंच नाही. संसाराला बोलावू नका. काय करावं, लयच भांडण चालू आहे, बघा आधी तर म्हणतोच करणार, सगळ्याला घरच्या बाहेर जावं वाटलं, घरात कशाला नाही. रोज आनंदी जीवन जगा आणि बाकीच्या गोष्टी काहीच मागू नका. फक्त तुम्ही एकदा माझ्या घरात या म्हणून सांगा. तुमचं घर कशानं भरून जाईल सांगता येत नाही. त्या धान्याच्या कोठाराला नाही, कशानं भरून जाईल सांगता येत नाही. म्हणून मागणं असं मागा, प्रभू तुमचं दिव्य दर्शन घडावं, आमच्या घरात तुमचं वास्तव्य व्हावं. रोज दर्शन घडून जाईल. तुम्ही तसं करत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहात साखर बरोबर नाही, पत्तीस बरोबर आणलं झगडे खातात. चहा पत्ती सोडून द्या. चहा पत्ती काहीच नाही तुमच्या जीवनामध्ये. ना तुम्ही चहाचे ना पत्तीचे. परत तुम्ही जीवनामध्ये काय मिळवलं म्हणायचा पश्चाताप वर होतो, आणखी वरून खाली येते, तुम्ही आणखी पश्चाताप करते नाही. पूर्ण जीवनाचं सार आणि जीवनाचं महत्त्व जाणून कार्य करा. तुम्हाला कदापि काहीही कमी पडणार नाही. काय म्हणते आता उद्यापासून? आजपासून म्हणते का उद्यापासून म्हणते? आता एका क्षणापासून म्हणा, रामलिंगेश्वराचं पूर्ण दिव्य स्वरूप समोर घ्यायचं आणि सांगायचं, प्रभू तुमचे चरण माझ्या संसाराला लागले पाहिजे. तुमचं आमच्या भरलेल्या संसारामध्ये भरून आमच्या झालं पाहिजे असं मागणं मागा. एक दिवस तुम्हाला भरून टाकतील. मला कळणारच नाही काय करणे. आणि तुमचं तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला तर मिळणार नाही. तुम्ही 2 किलो मागितले तर 1 किलो मिळेल. उद्या देतो तुम्ही. संपाच्या ठिकाणी जाऊ नका. त्यांचं भांडार भरलेलं आहे त्या ठिकाणी जा, तुम्ही भरून जातो. ते पण रामलिंगेश्वराचंच मंदिर आहे. 365 लिंग या पृथ्वी तलावर प्रभू रामलिंगेश्वराचे आहेत. म्हणून तुम्ही तिथे गेल्यानंतर सुद्धा बघा ना, रामलिंगेश्वर महाराज की जय म्हणते. महाराज का बरं लावली मग उपाधी पाठीमध्ये? रामलिंगेश्वर प्रभूचे मंदिर आहे. म्हणून तुम्ही त्याच मंदिरात राहा 24 तास. तुमचा संसार आणि तुमचं जीवन भव्य आणि दिव्य होऊन जाईल. काळजी करू नका. आनंदी जीवन जगायचं. माझ्या इतकं त्या लोकांनी बघितलेलं आहे माझं सानिध्य काय. आता माझ्या सानिध्यात तुम्ही आलं नाही. आता मी माझं फिरणं, माझं म्हणजे बाकीच्या काही गोष्टी बंद केलेल्या आहे. 2016च्या नंतर सगळं बंद केलं. 2016ला प्रत्यक्ष प्रभू रामलिंगेश्वराचं दर्शन केलं त्या लोकांनी. प्रत्यक्ष. मी म्हणतो झोपीत नाही, डोळ्यात नाही, डोळे झाकून नाही, प्रत्यक्ष. आमच्या बरोबर अभिषेक केली. शिखर शिंगणापूरला जवळजवळ 25 मिनिट प्रभू रामलिंगेश्वरांनी 2016 मध्ये असं बसून पूजन केले. त्याची साक्षीदार आहे. जगाला स्पर्श करायचं असायचे प्रत्येक. माझं जाणं होतं औरंगाबादला कार्यक्रम होता एक फार मोठा. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं, पण 2 दिवस अगोदर या म्हणजे त्यांच्या घरामध्ये पालखी पूजन अनेक कार्यक्रम ठेवलेले होते.
मग त्या निमित्तानं मी औरंगाबादला जायचं ठरवलं, परंतु मला कधी गाडीमध्ये झोप लागत नाही, पण कधी लागली तर लागते मी झोप, काही सांगता येत नाही. मला असंच ते उस्मानाबादच्या बाहेर पडलो आम्ही सगळेजण, 2-4 गाड्या होत्या माझ्यासोबत. मला थोडं झोप लागली तुमची, आणि झोप लागल्या लागल्या रामलिंगेश्वर महाराजांनी सांगितले, तुम्ही शिखर शिंगणापूरला या म्हणले. मी येत होतो. मी म्हटलं गाड्या सगळ्या फिरून घ्या म्हणलं शिखर शिंगणापूर. ते म्हणले कार्यक्रम औरंगाबादला आणि शिखर शिंगणापूरला. मी म्हणतो म्हणून गप बसा गाडीत म्हटलं. सगळे गपचूप बसले. 5-7 गाड्या होत्या. गाड्या शिखर शिंगणापूरच्या रस्त्याने निघाल्या. शिखर शिंगणापूरचे घाट लागल्यानंतर एकाने विचारलं, तुम्ही शिखर शिंगणापूरला आणायचं कारण काय? प्रत्यक्ष प्रभू रामलिंगेश्वराचं दर्शन घेतलं. सगळ्याच्या अंगावर शहारे. डोळे झाकून काय म्हटले? डोळे झाकून नाही, प्रत्यक्ष दर्शन म्हणतात. आणि प्रत्यक्ष दर्शन दिलं तरच माझं दर्शन करायचं, नाही तर करायचं नाही म्हटलं. शिखर शिंगणापूर म्हणजे मी तिकडं तुम्ही इकडं म्हटलं. लोकांना आनंद झाला सगळ्यांना. गाड्या लावलं पार्किंगला आणि गेलो. गेल्या पुजाऱ्याला बघितलं, अरे बाबा रामलिंगेश्वरचे महाराज आहेत म्हटलं. ते थांबवलं. ते श्रावण महिन्यामध्ये सगळ्याला थांबवलं. महाराजांचं पूजन झाल्याशिवाय कोणाच जायचं नाही म्हणतं. म्हणजे लगेच पुजाऱ्याला आरती आणलं, कळशी आणलं. पूजन चालू होणार तर 1 मिनिटात तर महाराजासोबत 4 भक्त आणि महाराज आले. आणि आल्या दारात पुजाऱ्यानं थांबलं. पुजारी थांबला शिखर शिंगणापूर. कोण आले की म्हणजे प्रत्यक्ष महादेव आले. आणि आल्यानंतर विचारले, देवयानी पण तुम्ही कधी आलात म्हणतो. मी म्हणलं आत्ता चालू 5 मिनिट झालं. हो ठीक आहे तुम्ही नाही पुरतं म्हणून म्हणजे मी असं बसलो पिंड इथं, त्यांनी समोर, बाकीचे भक्त लोक इकडं. ते मला बी बघायचं सोडून दिले, पिंडीला बघायला सोडून दिले. रामलिंगेश्वर महाराजांना बघायला महाराजांनी स्मित हास्य करून सांगितले, तुम्ही पूजेकडे लक्ष केंद्रित करा, माझ्याकडे करू नका. सगळ्यांच्या हाताला थोडा स्पर्श केला त्यांनी. पिंडीचं पूजन करत असतो. त्यांची कमंडल एकीजण घेतलेलं होतं. कमंडल मधलं त्यांनी त्यांचं ते महादेवाचे पूजेवर घातलं आणि कमंडल भक्ताच्या हातात दिले. मंत्रजप झाला जोरजोरात. मंत्र जपामध्ये महाराज रामलिंगेश्वर प्रभू एकदम तल्लीन झाले. आरती झाली. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी विचार केले की दर्शन करायचं तुमचं. ठीक आहे म्हणले, दर्शन करायचं असेल तर थोडं दुरून दर्शन करा, मला स्पर्श करू नका. ते थांबले थोडं मंदिरामध्ये साईड. आणि एकानं विचारलं, मला फोटो काढायचे तुमचे. काही हरकत नाही म्हणजे, काढ ना फोटो तू म्हणजे, काढायला काय हरकत नाही, पण माझी एकट्याची फोटो काढलं तर अपूर्ण राहील म्हणजे, आमच्या दोघांची काढ म्हणजे. मग मला जवळ घेतली महाराजांनी, एकदम जवळ घेतली आणि फोटो काढायला सांगितलं. 27 लोकांनी फोटो काढला तिथून मोबाईलमध्ये. जर फोटो काढले, सगळ्यांनी दर्शन केले जाऊन. महाराज म्हणते ना बरं ते हो ठीक आहे बरं म्हणते. त्याने म्हणले मग ह्यांना म्हणलो, महाराज कोणत्या गाडी त्याच्यात बघून घ्या म्हटलं, गाडीचा नंबर काय असेल. हे सगळे महाराजांच्या पाठीवर पळायला चालू केले. महाराज 2 मिनिटात त्यांच्या 4 भक्त असे घ्यायचे. गाडी नाही, महाराज नाही. हे प्रत्यक्ष दर्शन म्हणतो नाही. 27 लोक साक्षीदार आहेत आणि एकाच्या फोटोमध्ये मोबाईलमध्ये फोटो 27 लोकांच्या फोटो डिलीट झाले. फोन न करता फोटो डिलीट झाले. मला प्रत्येकाने विचारले मग कशात आले. मला विचारच म्हणजे बदल आपण फोटो ते बघितले ना तुम्ही फोटोमध्ये महाराजांचा जटा चेहरा, हा जे चेहरा आहे का नाही त्याहीपेक्षा तेजस्वी चेहरा आहे. 2016 मध्ये कथा सांगितली. 2016 मधली घटना सांगणार आहे तुम्हाला. नाही का 2016ला तुम्ही डोळे झाकून बसले, महाराज आले, बसून गेले नाही, प्रत्यक्ष समोरासमोर सगळ्यांना विचारले. छंदधन याला छंदधन म्हणतो. सगळ्यांना सांगितले चांगलं आहे, चांगलं आहे, भक्ती करत जाऊन चांगली भक्ती करा. आणि त्यावेळेस अभिषेक होताना प्रत्येक गोष्टी लोक आला माळा काढून भेटतो. सगळ्याच्या माळा गळ्यातल्या तिथे पिंडीवर ठेवायला लावली. सगळ्याच्या माळीला स्पर्श केली महाराजांनी. सगळ्याच्या माळीला स्पर्श केली. प्रत्येकाला माळ दिली तिथे ज्यांची होती केली. भक्त म्हटले असं करून बाहेर पडले. मंदिराच्या चौकटीला आल्यानंतर म्हणून जा म्हणलं, भाजपची काय म्हणलं, इथे जा म्हणलं, गाडी कोणती बघून घ्यायची. महाराज नाही तरी गाडी नाही, तुमच्या भक्त बी नाही. कमंडोल गायब, त्यांचं आसन गायब सगळं काय. 2016 मध्ये
त्याच्यानंतर 2017 मध्ये एकदा श्रीशैल्यमला गेलो होतो. काही लोकांनी अर्थात झाला तुम्हाला श्रीशैल्यम बालाजीचं दर्शन करायचं. मग रात्री मी विचार केला होता उद्या आपल्याला श्रीशैल्यमला जायचं होतं. रात्री आज पूजा आटोपून घ्यावं म्हणतो. पूजेमध्ये मी बसलो आणि मला फार दिव्य ध्यान लागलं त्याच्यामध्ये. दुसऱ्याच्या एका शक्तीने येऊन सांगितले काय म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला निघाले तुम्ही. याला ज्योतिर्लिंग रामलिंगेश्वर वाळागाव म्हणजे मग त्या ज्योतिर्लिंग दर्शन सगळे ज्योतिर्लिंग रामलिंगेश्वरामध्ये आहेत आणि कुठल्या ज्योतिर्लिंगाला जाते दर्शनाला म्हणते. भक्त नाराज होती म्हणून गेलो मी अर्थात बोलून. आणि श्रीशैल्यमला गेल्या महाराजांनी सांगितलं नाही बदलीत नाही. श्रीशैल्यममध्ये मी आलो नाही. मी म्हटलं मला एकट्याला दाखवण्यापेक्षा हे जे आलेले लोक आहेत ना त्यांना बी दाखव म्हणजे यांचा बी क्षीण निघून जाईल. दाखवतो म्हणजे पण 1 मिनिटासाठी दाखव. मी म्हटलं हे महाराज बसले होते. सगळे जण कडकडात चालू केले दर्शनाला. महाराजांनी काय सांगितलं ते बघ डोंगरात काय दिसते म्हणजे सगळ्याला डोंगर दाखवले. महाराज काय 2017 मध्ये प्रत्यक्षरित्या 2017च्या नंतर महाराजांनी सांगितले तुम्ही आता त्यांना बंद करून टाका. आता निवांत आहे. मग निवांत आहे दुनिया. अशी परिस्थिती झाली. तर बाबाजी श्रीशैल्यम महानंदी माझे डायरेक्ट दर्शन आहे. तुम्ही म्हणसाल रांगेत दर्शन आहे. मी रांगेत तरी माझ्या आयुष्यात कुठलंच दर्शन केलं नाही कुठल्याच मंदिरात. हे माझी शोकांतिका किंवा अहमपणा समजा तुम्ही. विदिन 2ऱ्या मिनिटात मी बालाजीच्या मंदिरात होतो मूळ गाभाऱ्यात. आणखी काही लोकांना माहीत नसेल एक पंथी कायम आहे तिथं. त्याला कुणीही तेल लावत नाही आणि बालाजीला पूर्ण घाम येतोय असं पाणी येतं. हे प्रत्यक्ष दर्शन केलेलं आहे मी तिथं. मी रांगेत कुठल्या मंदिरात गेलो नाही आणि जात नाही. आणि जर मंदिराचं दार बंद करून जर पुजारी घरला गेला असता तर ते दार ऑटोमॅटिक उघडलं पाहिजे की दर्शन झालं. हा माझा हेतूपूर्वकपणा समजत नाही. त्यामुळे दिनांकातला तर पोलीस श्रावण महिन्याचं सोमवार पोलीस बंदोबस्त तुम्ही सांगा त्याला काचेचं दार आहे. काय सुद्धा आहे. सगळं दर्शन केलं आणि बाहेर आलो. पुजारीने सांगितलं आतापर्यंत हे नाक कुणालाच मध्ये येऊ देत नाही. ते शांत झोपून राहिले पिंडीवर केवळ तुमच्यामुळे. मी म्हणलो काय करतात मला माहित नाही. मी गेल्या शांत पुजाऱ्यांनी सांगितले की दुसऱ्याची जर भूत तिला तर लागलं की दुसरे एक तर ते पूर्ण देव तिथं सगळ्यांचं दर्शन झालं. आमचं दर्शन झालं. हे असं सानिध्य तुम्हाला घडलं पाहिजे. संसार करत करत ते सानिध्य घडवा. आनंद मिळवून घ्या. काळजी करू नका. प्रत्येक गुरुवारी असंच सत्संग करा. कुठे तुम्हाला जमल कुठे जमते इथे जमते कुठे जमते कुठे सत्संग करा. रोज जर गुरुवारी प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरातलं थोडं थोडं तर वाटीत साखर आणत जा प्रसाद म्हणून. त्याला हात लावून किंवा जरी मी एखाद्या गुरुवारी नाही आलो तरी फोटोच्या समोर ठेवायचं. ते प्रसाद म्हणून घरात सगळ्यांना द्यायचं. अशी परिस्थिती करा. रिकाम्या हाताने यायचं नाही आणि रिकाम्या हाताने जायचं नाही. चोरून अध्यात्म करायचं नाही. काही लोक सांगतात भाऊ महाराज किंवा सांगितलं काय इथं होते शेजाऱ्याच्या घरात तसं सांगायचं. अध्यात्मात चोरून अध्यात्म करायचं. प्रत्यक्षरित्या करा. त्याचा पूर्ण आनंद घ्या. आता वेळ भरपूर झालेली आहे. तुमच्या मांडीला बी थकवा लागतं. मला 12 घंटे बसायची सवय पण तुम्हाला कुठली सवय चालते. आता करून घ्या.
देवपूजा शिवपूजा गुरु गंगा गुरु काशी गुरु गंगा गुरु काशी सर्व तीर्थ चरणा पाशी माझी देवपूजा शिवपूजा चरण तुमचे गुरुराया माझी देवपूजा शिवपूजा चरण तुमचे गुरुराया माझी सामानी मगे जय शंकरा बेळगुवेनो कर्पुरा जय शंकरा बेळगुवेनो कर्पुरा नंदीयैवना नागभूषणिने नंदीयैवना नागभूषणिने गंगाधरने गौरी हरणे गंगाधरने गौरी जय शंकरा बेळगुवेनो कर्पुरा यल्ली पार्वती जोडी आहे गंगा तोडी यल्ली पार्वती जोडी आहे गंगा शिव कंठा सामानी मगे शिव कंठा जय शंकरा बेळगुवेनो कर्पुरा ಊರದಲ್ಲಿ ಸದಾನಂದ ತೀರ ಮುದಗಡ ಊರದಲ್ಲಿ ಸದಾನಂದ ತೀರ